एका दुकानात रोज 10 कस्टमर येतात, तर त्याच्या साईडचं दुकान आहे. सेम प्रोडक्ट, सेम क्वालिटी, सेम सर्व्हिस. पण त्यांच्याकडे 100 लोकं येतात. का? कारण की फरक त्यांच्या दोघात एवढाच आहे, की एक ऑनलाईन आहे आणि एक दुकान ऑनलाईन नाहीये. आणि म्हणूनच आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग समजून घेणं प्रत्येकासाठी खूप इम्पॉर्टंट झालं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. जर तुम्ही बिझनेस ओनर असाल, स्टुडंट असाल, फ्रीलान्सर असाल किंवा फ्युचरमध्ये ऑनलाईन काहीतरी करायचं असेल, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, अगदी सोप्या भाषेत आणि मराठीत शिकून घेणार आहोत. पण डिजिटल मार्केटिंग समजून घ्यायच्या आधी आपण एक प्रॉब्लेम नुसार समजून घेऊया, की फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे. समजा तुमचं दुकान आहे. तुम्ही मेहनत तर खूप करता. दुकान आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली मेहनत तर करणार. नवीन स्टॉक आणला. दुकान उघडताय. पण कस्टमर कमी. का? कारण लोकांना तुमच्या बिझनेस बद्दल अजून काहीच माहित नाहीये. आता स्टुडंटकडे जाऊया. तर स्टुडंटकडे डिग्री आहे. पण पुढे काय? जॉब, स्किल, फ्रीलान्सिंग आणि खूप लोकांकडे इन्फॉर्मेशन आहे, पण डायरेक्शन कोणालाच माहित नाही. तर सोल्युशन काय आहे ह्यावरती? तर सोल्युशन एकच आहे आणि इथे फक्त डिजिटल मार्केटिंग हेच एक सोल्युशन आहे. पण थांबा, डिजिटल मार्केटिंग म्हणजे फक्त ऍड्स लावणं किंवा पोस्टिंग करणं हे नव्हे. तर आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बघून घेणार आहोत. तुम्ही इंस्टाग्राम वापरता किंवा गुगल वरती सर्च करता काहीतरी की मला शूज पाहिजे नियर बाय बिझनेस किंवा युट्यूब वरती व्हिडिओ बघता, व्हॉट्सअप वापरता. हे पूर्णपणे एक डिजिटल मार्केटिंगचाच भाग आहे. हे जे तुम्ही सगळं वापरता ना, ते डिजिटल मार्केटिंग मध्येच येतं. तर सिंपल लँग्वेज मध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटचा वापर करून लोकांपर्यंत आपली माहिती, आपलं प्रोडक्ट हे पोहोचवणं म्हणजेच डिजिटल मार्केटिंग. आणि स्टुडंट सोबत हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बिझनेससाठी. बिझनेससाठी हा एक गेम चेंजर आहे. पहिलं जास्त ग्राहक येतात. ऑफलाईन मध्ये फक्त रस्त्यावरचे लोक दिसतात. ऑनलाईन मध्ये हजारो लोकांपर्यंत तुमची जाहिरात पोहोचते आणि ते बी कमी किमतीमध्ये. त्यानंतर पॅम्पलेट जे तुम्ही वाटता ऑफलाईन त्यापेक्षा इंस्टाग्राम पेज स्वस्त आहे आणि इझिली बनवू शकतो आणि फ्री आहे ते एकदम. तिसरं म्हणजे आपलं कंट्रोल राहतं की कोणाला दिसणार, काय दाखवणार आपण, ते पूर्णपणे आपल्याला समजत राहतं. तिला किती लोकांनी पाहिलं, किती लोकांपर्यंत मेसेज गेला किंवा सगळं ट्रॅक करता येतं त्यामध्ये. आता स्टुडंटसाठी बघूया की स्टुडंटसाठी डिजिटल मार्केटिंग पॉवरफुल का आहे. कारण ही डिग्री नाहीये, ही एक स्किल आहे. ते तुम्ही 10वी असू द्या, 12वी असू द्या, डिग्री असू द्या, डिप्लोमा असू द्या, कोठेही असू द्या, तुम्हाला हे शिकता येणार आणि ह्याच्या स्किलवरतीच तुम्हाला पुढे काहीही करता येईल. आणि आज कंपनी ह्या स्किलसाठी खूप पैसे देत आहे. तुम्ही यातून जॉब करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता, स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. इव्हन एका फक्त लॅपटॉप आणि इंटरनेट आणि मोबाईलद्वारे. तर हे झालं डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. आता आपण बघूया डिजिटल मार्केटिंगचे टाइप्स टाइप्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. तर पहिलं आहे सोशल मीडिया मार्केटिंग, ज्यामध्ये आपले इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, ट्विटर म्हणजे आता एक्स झालं आहे, त्यानंतर लिंक्डइन हे सगळे येतात. त्यानंतर एसईओ. एसईओ म्हणजे गुगल वरती जे वेबसाईट येतात तुम्ही सर्च केल्यावर नंबरवर आहे, तर तिथं आपली वेबसाईट दाखवणं म्हणजे एसईओ. त्यानंतर सर्च इंजिन मार्केटिंग, जे की आहे पेड मार्केटिंग मध्ये येतं ते, की जे स्पॉन्सर्ड ऍड वगैरे दिसतात ना गुगलवरती, तर त्यामध्ये त्याला पीपीसी बी आपण म्हणतो. त्यानंतर आहे कंटेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, ऍफिलिएट मार्केटिंग, इन्फ्लुएन्सर आणि व्हिडिओ मार्केटिंग, असे खूप सारे टाइप्स आहेत. आणि हे सोडून सुद्धा आणखीन आहेत, बट हे काही मेन पिलर्स आहेत असं म्हणू शकता, ज्याच्यावरती पूर्ण डिजिटल मार्केटिंग चाललेली आहे. तर तुम्हाला आता कन्फ्युज व्हायची काहीही गरज नाहीये. आपण हे पूर्ण सगळे वन बाय वन एकदम डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत की कसे काम करतात, काय असतं हे आणि काय करायचं असतं ह्याला आपण मास्टर करण्यासाठी. आता हे झाले टाइप्स. आता ह्यामधले थोडेसे गैरसमज बघूया की डिजिटल मार्केटिंग मध्ये गैरसमज काय असतं. तर पहिलं असतं की डिजिटल मार्केटिंग खूप अवघड आहे. तर असं काही नाहीये, तुम्ही कोणतीही गोष्ट करा, की अवघड किंवा सोपी हे तुमच्या मनावरती आहे. आणि डिजिटल मार्केटिंग एवढं सोपं मी तर म्हणेल काहीच नाहीये. तुम्हाला ऑलरेडी त्याचं यूज केलेला असतो डिजिटल मार्केटिंगचा, फक्त माहित नसते की हे आपण त्याद्वारे करतोय.
इंग्लिश लागतं, इंग्लिश थोडं सुद्धा लागत नाही, थोडं बहुत फक्त बेसिक एक समजण्यासाठी की काय लिहिलं आहे काय नाहीये त्यासाठी लागतं, एकदम फ्लुएंट वगैरे काहीही लागत नाही. आणि पैसे लगेच मिळतात तर असं काही नाहीये. युट्यूब वरती खूप व्हिडिओ आहेत की तुम्ही आज मार्केटिंग शिकाल उद्या पैसे भेटाल, तर असं नाहीये. ह्यासाठी सुद्धा थोडीशी मेहनत करावीच लागते, जसं तुम्ही दुसरीकडे करताय. तर पैसे आहेत ह्यामध्ये, पण थोडासा टाइम द्यावा लागतो. आणि टेक्निकल आहे तर येस, टेक्निकल तर आहे, बट एकदम तुम्ही ऍडव्हान्स लेवलला गेल्यावर टेक्निकल आहे. बेसिक पासून स्टार्ट केल्यावरती काहीही टेक्निकल नाहीये ह्या. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याचे टाइप थोडेसे डिटेल्स मध्ये बघूया, या टाइप्सला जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आणि लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा.